आपण सर्वजण उपस्थित आहोत। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अतिथी, सर्व विभागाचे महिला शिक्षिका आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्त्री जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपाल, स्त्री म्हणजे महान कार्य। अशा या महान स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा। सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुमच्यासमोर उभी असताना मला त्या महान महिलांची आठवण येते ज्यांनी आपला देश, समाज आणि व्यक्ती घडवले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या या भारतामध्ये सर्वप्रथम मुहूर्तमेढ करणाऱ्या सावित्रीबाई फुले, मेरी झाशी, शेवटच्या क्षणापर्यंत नाही दूंगी अशी गर्जना करणारी झाशीची राणी, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, तसेच डॉक्टर बाबासाहेब यांच्या पाठीशी समर्थपणे खंबीर पाठिंबा देणाऱ्या माता रमाई, अशा अनेक स्त्रियांचा इतिहास आपल्या भारताला लाभलेला आहे। आपल्या भारताचा इतिहास हा स्त्री कर्तृत्वाने गाजलेला आहे। अशा या महान शक्तींना पुन्हा एकदा शतशः नमन। आज 8 मार्च याही दिवसाचा काही असा थोडाफार इतिहास आपल्या सर्वांना परिचित आहे, परंतु 8 मार्च हा दिवस साजरा करत असताना या दिवसाची काय पार्श्वभूमी आहे हे सुद्धा सांगणे या ठिकाणी गरजेचं आहे। आपण सर्वजण या 8 मार्चच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आतून अतिशय प्रचंड ऊर्जेने या ठिकाणी उपस्थित आहोत। इतिहासाची जर पानं चालली गेली तर 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार नव्हता, समानतेचा अधिकार नव्हता, मतदानाचा अधिकार नव्हता। या ठिकाणी मला सांगायला एक गोष्ट अतिशय आनंद होतो की ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आपल्या भारतीय महिलांना मात्र संघर्ष करावा लागला नाही। ही भारतीयांसाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्यासाठी आपल्या भारतीय संविधानाला किंवा आपलं जे संविधान करताना तयार करत असताना ज्या लोकांनी यासाठी कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया। अमेरिकेतील कामगार महिलांनी सर्वप्रथम महिलांच्या हक्कासाठी 15,000 गिरणी कामगार महिलांनी मोर्चा काढला, संघर्ष केला। त्यांच्या अनेक मागण्यांपैकी महत्वाची मागणी ज्या कामाचे दिवस कमी करावे, समान वेतन मिळावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आणि या प्रयत्नांना यश आले। आणि 8 मार्च हा महिला दिवस म्हणून क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्ता यांनी हा ठराव मांडला आणि तो दिवस मंजूरही झाला आणि 8 मार्च 1913 पहिला महिला दिवस साजरा केला गेला। महिला दिनाचे उद्देश म्हणजे महिलांचे सबलीकरण, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना हक्क याची जागृती करून देणे। भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन, लोकप्रिय खेळाडू पी.व्ही. सिंधू, अनाथांची माय आपल्या सिंधुताई सपकाळ, थोर समाजसेविका मदर टेरेसा, भारताची कोकिळा लता मंगेशकर अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांची यादी फार मोठी आहे। ती या ठिकाणी मला सांगणे कठीणही आहे आणि वेळेची मर्यादा देखील आहे। तर त्यांनी असं अध्यात्म, वाङ्मय, चित्रकला, नृत्यकला, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रामध्ये विशेष असं प्रावीण्य मिळवलेलं आहे। ही झाली नावाची एक बाजू। बघा, आजही आपल्या समाजात स्त्री असुरक्षिततेची भावना अनुभवली आहे। लैंगिक शोषण, अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात असुरक्षिततेची भावना प्रकर्षाने जाणवते। स्वतः घराबाहेर असताना देखील स्वतःलाच बजावते की मला 7च्या आत घरी पोहोचलं पाहिजे। आज 21व्या शतकात वावरणारी, प्रचंड ऊर्जेने वावरत असणारी स्त्री असून देखील तिची विचारधारा अजूनही बदलायला तयार नाहीये। परंतु कुठेतरी
विचारधारा बदलायला हवी. कोणतेही शुभ कार्य असले तरी विधवा स्त्रीला बोलवावं की नाही बोलवावं यावर चर्चा होते. एखाद्या स्त्रीचा विलयबंद झालेला असेल तर तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. हे चित्र कुठेतरी हळूहळू बदलायला हवे. याची सुरुवात आपण महिलांनी केली तर नक्कीच पुरुषांनी महिलांसाठी करायच्या गोष्टीपेक्षा स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभं राहिलं पाहिजे. स्त्रिया जास्तीत जास्त सबला कशा होतील हा आपण स्टँड घेतला पाहिजे. या ठिकाणी मला हा मुद्दा प्रकर्षाने सांगायचा आहे. पूर्वीच्या आणि आताच्या विचारधारांमध्ये खूप बदल झालेला आहे. मग या बदलांचा आपण सकारात्मक उपयोग केला पाहिजे. आज मुली असतील, महिला असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने यशाचे शिखर गाठत आहेत. तरी देखील या ठिकाणी मला एक वेगळा मुद्दा सांगायचा आहे. आज माझ्यासमोर या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या बसलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मुली ज्या आता छोट्या आहेत, या ठिकाणी उपस्थित महिलांमध्ये मोठ्या महिला तर आहेतच, परंतु छोट्या जे देशाचे भावी नागरिक होणार आहेत ते यांना आपल्या या विचारधाराची शिवधनुष्य या ठिकाणी पेरायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या विचार मंचाच्या ठिकाणी आज आपल्याला एक विचार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. कारण तुम्ही भविष्यात होणाऱ्या माता आहात, तर आपणही राजमातासारखे विचार संस्कार आपल्या भावी पिढीला देऊ शकतो. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे ही भावना जर आपण आपल्या कुटुंबातील मुलांमध्ये रुजवू शकलो तर नक्कीच एक दिवस असं म्हणता येईल की महिला दिन आपण नक्कीच साजरा करत आहोत. त्यानंतर पुढे बघा, मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी वेगळी सांगायची आहे. आपल्याला महिलांच्या बाबतीत सर्वच गोष्टी अतिशय प्रगत विचाराने या ठिकाणी महिलांमध्ये झालेला बदल, त्यांची झालेली प्रगती आतापर्यंत आपण मागोवा घेतला. परंतु बघा, चांगल्याच बाजू आपल्याला पाहून मला चालणार नाही. या ठिकाणी मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की आज वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसते. मुलाचे लग्न जोपर्यंत झालेले नसते तोपर्यंत सुखाने त्या घरात आई वडील मुलगा बहीण भाऊ नांदत असतात. परंतु मुलाचे लग्न झाल्यानंतर मात्र मुलाचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हे का बरं असं होऊ शकतं? तर याचाही कुठेतरी आपल्याला विचार करायला पाहिजे. याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जसे आपले आई वडील आपल्याला प्रिय आहे तसे आपल्या जोडीदाराचे देखील आई वडील आपल्याला समजले पाहिजे, त्यांना आपण जाणून घेतलं पाहिजे. तर भविष्यामध्ये वृद्धाश्रमाची संख्या नक्कीच कमी होईल. जसे आपले आई वडील तसेच आपले जोडीदाराचे आई वडील तितकेच महत्वाचे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण ठामपणे सांगतो की मी सक्षम आहे, पण मी सक्षम होण्यासाठी जसे माझे आई वडील महत्वाचे आहे तसे आज रोजी या ठिकाणी तुमच्या समोर मी जी उभी आहे संस्कृतिका रुपेश कुमार लाडसंगी, माझ्या पाठीमागे माझ्या सासूबाईंचा भक्कम पाठिंबा आहे, माझ्या सासऱ्यांचा भक्कम पाठिंबा आहे. कारण तेही या क्षेत्रामध्ये काम केलेले आहे आणि त्यांना या क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणत्या अडचणी येतात, काय काम करावं लागतं, कशा पद्धतीने आपला वेळ द्यावा लागतो, या गोष्टी त्यांना पूर्णपणे माहीत आहे. तर जेव्हा मी या गेटच्या आतमध्ये येते तेव्हा मला क्षणभरासाठी देखील घरची आठवण येत नाही. कारण मला सक्षम करण्यासाठी माझे घरचे भक्कम आहे. बघा, हा जरा माझं उदाहरण. तर असे आपल्या जोडीदाराचे घर जेव्हा आपले होते तेव्हा आपण खरे सक्षम झालो असे म्हणता येईल. आज या ठिकाणी आणखी एक नवीन गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामधला महत्वाचा भाग आहे तो महिला दिनाच्या मनोगताचा. तर या ठिकाणी मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. बघा, गोष्ट ही आहे, नक्की
बघणार आहात. गोष्ट अशी आहे, वडील संध्याकाळी कामावरून घरी येत असतात. वडील कामावरून घरी संध्याकाळी येत असताना त्यांना त्यांच्या बिल्डिंगच्या गेटवरच एक गोष्ट समजते की आज त्यांच्या मुलांनी मारामारी केलेली आहे. बघा, आज त्यांच्या मुलांनी मारामारी केलेली आहे. त्यांनी पलीकडच्या बिल्डिंग मधील एका मुलाचा शर्ट काढलेला आहे, मारामारी केलेली आहे, त्या मुलाला जखमी केलेला आहे. ही गोष्ट वडिलांना त्याच्या गेटवरतीच ऐकायला मिळते. मग तसंच त्यांच्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि वडील घरामध्ये प्रवेश करतात. या गोष्टीच्या कल्पनाही नसते की आपल्या वडिलांना आपल्याबद्दल एवढा राग आलेला आहे. बघा, मुलगा नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांना पाण्याचा ग्लास देतो. तो ग्लास घेत असताना वडील त्याच्याकडे रागाने बघतात आणि त्याच्या हातातला ग्लास भिरकावून देतात आणि त्याला दोन्ही गालामध्ये ठाड ठाड अशा 2-3 फटके लावून देतात आणि नाराज होतात. थोड्या वेळाने त्यांची पत्नी त्या ठिकाणी येते आणि विचारते, काय झालं, असा कसा तुम्ही चोट दिला? तुम्ही त्याला विचारले का की बाबा काय झालं? नाही. तुम्ही काय केलं, नाण्याची एकच बाजू समजून घेतली. आपला मुलगा एवढा मारामारी करतोय, एवढी कशी काय त्याच्यामध्ये निडरपणा आलाय, कसं काय तो, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला का? नाही. तर त्याची आई, त्या मुलाची आई वडिलांना सांगते की अहो आज काय झालं हे तुम्ही पाहिलं का? तुम्ही आपल्या मुलाच्या अंगावर ज्या जखमा झाल्या त्या पाहिल्यात का? नाही. तुम्ही काय केलं, घरात आला आणि त्याला भोगाडीत काढलं. मग आई त्यांना समजावून सांगते की आज काय झालं होतं. आज आपल्या मुलगा शाळेत जात असताना त्याच्या वर्गातली इयत्ता 8वी मध्ये शिकणारी मुलगी होती. तीही शाळेमध्ये जात असताना चुकून तिचा ड्रेस सायकलमध्ये अडकला आणि ती तशी सायकल चालवत होती. थोड्या वेळानंतर ती सायकलवरून पडली आणि अशी खरपटत ती घसरत गेली आणि त्यामध्ये तिचा ड्रेस फाटला. आणि ज्या मुलाने तिला मदतीचा हात देऊन तिला उठवल्यानंतर त्या मदतीच्या हाताने नकळतपणे तिच्या नको असणाऱ्या अंगाला हात लावला आणि तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलाने तिचे काहीही ऐकून घेतले नाही आणि ती एकटीच होती. त्या मुलीला त्या 2 मुलांचा प्रतिकार करता आला नाही. ही गोष्ट आपल्या मुलाच्या लक्षात आली आणि त्या मुलाने त्या 2 मुलांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो विरोध त्यांनी सामंजस्यपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु समोरच्या मुलांनी काही ऐकून घ्यायला तयार झाले नाही. तेव्हा आपल्या मुलाला मारामारीवरती उतरावे लागले आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाने हा शोधून काढलेला एक उपाय आहे की त्या मुलांना मारणे. हा त्यांनी त्यावेळेस उपाय योजलेला एक मार्ग आहे. हा मार्ग त्याने का निवडला हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की त्या मुलीला त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. स्वतःच्या अंगातला शर्ट काढून त्या मुलीला घालायला दिला जेणेकरून तिच्या भाजलेल्या ड्रेस मधून तिचं शरीर इतरांच्या नजरेपासून वाचवू शकेल. बघा, अशा प्रकारचे इतिहास जो त्या दिवशी झाला होता ती घटना आईने सांगितल्यानंतर वडिलांचं काळीज भरून आलं आणि विचार आला की एवढ्या इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या मुलाच्या मनामध्ये हा स्त्री सन्मान आला कुठून? या मुलाचं नाव होतं सागर. बघा, या आई वडिलांनी जो संस्कारित सागर तयार केला होता तसा आपणही आपल्या घरामध्ये दादा, भाऊ, येणारी भावी पिढी, आपल्या भावी पिढी जी येणार आहे त्या भावी पिढीला आपण अशा प्रकारचा संस्कारक्षम सागर तयार करू शकतो. त्याच्या नजरेमध्ये स्त्रियांबद्दलचा सन्मान तयार करू शकतो. हे जर आपण तयार करू शकलो तर खरंच स्त्री जन्माचं सार्थक झालं असं म्हणता येईल. कारण इतिहास बघितलं तर आपल्याला माहित आहे की
स्वराज्याला दोन छत्रपती देणारी राजमाता जिजाऊ ही महिलाच होती. मग आपण जर त्यांच्या वाटेवर पाऊल टाकून प्रयत्न केला तर आपणही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे सागर आपण तयार करू शकतो. तर गोष्टीचा या सार एवढंच आहे की आपल्या मुलांच्या मनामध्ये आपण सागर सारखा स्त्री सन्मान तयार करायला हवा आणि ती गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की आतापर्यंत आपल्या प्रशालेमध्ये जेवढे शिक्षक होऊन गेले आणि आहेतही कार्यरत, तर बऱ्याच शिक्षकांनी आपल्या संस्थेसाठी, शाळेसाठी मुलाचे योगदान, मग ते वस्तूच्या रूपाने असेल किंवा पैशाच्या रूपाने असेल, सहकार्य केलेलं आहे. आज या मंचनावरती मी ज्या माईक मध्ये बोलत आहे तो माईक आणि हे डाईस आपल्या प्रशालेच्या माध्यमिक विभागाच्या साठे मॅडम यांनी 8 मार्चच्या निमित्ताने या ठिकाणी प्रशालेला भेट अशी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या विवेकानंद शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अजय साहेब यांनी समोर जी फुलझाडं दिसत आहेत त्यापैकी 2 कुंड्या या आपल्या अध्यक्षांच्या आहेत. 2 कुंड्या आपल्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री वाकडे सर यांनी दिलेल्या आहेत. 2 कुंड्या साठे मॅडम यांनी दिलेल्या आहेत आणि 2 कुंड्या लालसिंगी मॅडम यांनी दिलेला आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन अतिशय सुंदर अशा वातावरणात, सुगंधमय वातावरणात व्हावे हीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी हे सुशोभीकरणाचं कार्य हाती घेतलेलं आहे. तर हा एक सुंदर असा उपक्रम आहे आणि तो आपण पुढे चालवायचा आहे. या ठिकाणी पुढे मला वेळेची मर्यादा लक्षात घेऊन पुढे 2 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी थांबणार आहे. तर पुन्हा मी आपल्या मूळ मुद्द्याकडे येते की स्त्री हा विषय, स्त्री ही फक्त सौंदर्याची नव्हे तर शक्ती, धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वासाची मूर्ती आहे. तुमची स्वप्ने मोठी असू द्या, कारण स्त्रीने एकदा ठरवलं की ती जग जिंकू शकते. हे मी माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी उल्लेखित त्यांना डोळ्यासमोर ठेवून हे वाक्य सांगत आहे की तुमची स्वप्ने मोठी असू द्या, कारण स्त्रीने एकदा ठरवलं की ती जग जिंकू शकते. स्त्री ही केवळ कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असते. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण अशक्य ते ही शक्य करण्याची क्षमता तुम्हा स्त्रियांमध्ये, आपल्या सर्व मुलींमध्ये, आम्हा सर्व स्त्रियांमध्ये आहे. स्त्री ही नदीसारखी असते, स्वतःचा मार्ग ती स्वतः शोधत पुढे जाते. आत्मविश्वास आणि मेहनत हेच यशस्वी स्त्रीचे खरे दागिने आहेत. तुमच्या स्वप्नांना उंच भरारी द्या, कारण तुम्ही एका नव्या युगाची निर्माण करणारी अद्वितीय नारी आहात. पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी घेऊन हा सुंदर असा योग या ठिकाणी महिला दिन साजरा करण्याचा आपण योजलेला आणि या विचार मंचावरती मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि या विचार मंचाच्या या ठिकाणी मी निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.